मंडळी, आंब्याचा सीझन आहे आता सध्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आंबे ह्यावेळेस तसे कमी चाललेले आहेत, झाडावर आंबे कमी दिसत आहेत आणि आंब्याची आवक पण कमी आहे. तरी आंब्याची गोडी काही कमी होत नाही आहे आणि ही गोडी आपल्या प्रत्येकालाच आहे. आणि ही गोडी चाकता चाकता आपण काही गोष्टी विसरून जातो आणि त्याच्याबद्दलचे नियम जे आयुर्वेदात सांगितलेले आहेत की आंबा खावा कसा आणि आंब्याचा रस करावा कसा, त्याच्यामध्ये दूध घालावं की नाही, किंबहुना त्याच्यामध्ये आणखी काही घालू शकतो का आपण, हेच आज आपण पाहणार आहोत. आंब्याच्या रसामध्ये आपण काय काय घालू शकतो, काय घालू नये, या सगळ्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आंबा तसा हा फळांचा राजा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आंब्याच्या फळाची चव कोणत्याही फळाशी आपण कधीच कम्पेअर करू शकत नाही. आणि याशिवाय आपलं नशीब म्हणजे आंबा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणामधलं एक महत्त्वाचं फळ आहे. कोकणामध्ये भरपूर आंबा येतो आणि या आंब्याची चव आपण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त चाखत असतो. आणि याच आंब्याच्या चवीची भुरळ अगदी 7 समुद्रापलीकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. असा हा आंबा फळांचा राजा. आणि ह्या आंब्याची बरीच प्रकारची व्यंजनही आपण करत असतो. ह्या आंब्याची चटणी बनते, ह्या आंब्याची कैरीची डाळ बनते, ह्या आंब्याचं पन्हं बनतं, ह्या आंब्याचं सरबत बनतं म्हणजे कच्चा आंबा असताना. आणि जेव्हा हाच आंबा पिकतो तेव्हा आपण आमरस करत असतो. याशिवाय आपण त्या आंब्याचा जाम बनवतो आणि आंब्याचं सरबतही बनवतो. हे असे बरेच प्रकारच्या गोष्टी आपण करत असतो. आंब्याची पोळी बनवतो आणि इतकी सारी आंब्याची व्यंजनं आपण नेहमी चाखत असतो. परंतु या सगळ्यामध्ये आपल्याला कोणता आंब्याचा पदार्थ आवडतो असं म्हटलं, असं विचारलं कोणी, तर आपण काय सांगू? आपण सांगू की अरे आम्हाला आमरस जास्त आवडतो किंवा आंबा तसाच खायला पण जास्त आवडतो. पण आजचा प्रश्न नीट ऐका, हाच आमरस आपण कसा खावा? ह्या आंब्यामध्ये आपण दूध एकत्र करावं का? आणि दूध एकत्र करू नये तर ते का करू नये? आणि एकत्र करा असं जर म्हणत असाल तर ते किती प्रमाणात एकत्र करावं? याशिवाय आपण या आंब्याच्या रसामध्ये काय काय घालू शकतो? याच प्रश्नांची सगळी उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आंब्याचा आमरस करताना पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला डायबिटीस आहे किंवा तुम्ही जास्त जाडे असाल किंवा तुमचं वजन जास्त असेल किंवा तुम्हाला सिडेंटरी लाईफस्टाईलची सवय झाली असेल तर आंब्याच्या रसामध्ये साखर मिक्स करू नका. साखर म्हणजे काय? ऊर्जा आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत. आणि हे जेव्हा तुम्ही आंब्याच्या रसामध्ये मिक्स करता तेव्हा तुमच्या रसामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त वाढतं, शुगरचं प्रमाण जास्त वाढतं आणि ते तुमच्या शरीराला हानिकारक ठरू शकतं. आणि दुसरा मुद्दा काय, तर पूर्वापार चालत आलेला आंब्याच्या रसाची रेसिपी, त्याच्यामध्ये आपण दूध मिक्स करत असतो. आता ही सगळी परंपरा पाहिली तर म्हणाल आयुर्वेदामध्ये तर सांगितलंय की दूध आणि फळं एकत्र घेऊ नयेत. नक्कीच दूध आणि फळं एकत्र घेऊ नयेत, परंतु ती कोणत्या परिस्थितीमध्ये हे महत्त्वाचं आहे. आंब्यामध्ये दूध किती मिक्स करावं? काही प्रमाणात चालतं आणि तेही गोड आंबा असेल तर. जर आंबा आंबट असेल तर त्याच्यामध्ये थोडी आम्लता असते आणि ही आम्लता तुम्ही जे दूध आंब्याच्या रसामध्ये मिक्स करता त्या दुधाला फाडायला कमी नाही करत, त्या दुधाला फाडते. म्हणजे ते दूध नासतं. थोडक्यात ते समजून येत नाही परंतु ते नासतं. त्यामुळे आंब्याच्या रसामध्ये जर आंबा गोड असेल तर थोडंफार दूध मिक्स केलेलं चांगलं. जर तुमची पचनशक्ती कमजोर असेल, तुम्हाला पचनाचा त्रास असेल आणि तुम्हाला थोडं अन्न घेऊन सुद्धा नीट अन्न पचत नसेल आणि तुम्हाला आंब्याचा रस खावा असं वाटत असेल तर दूध आंब्याच्या रसामध्ये मिक्स करू नका. तर मग त्याच्यामध्ये मिक्स काय करायचं? तर मिऱ्याची पावडर, काळं मिरं असतं त्याची पावडर करायची, ती तुम्ही आंब्याच्या रसामध्ये मिक्स करू शकता. याशिवाय दालचिनीची पावडर आहे ती मिक्स करू शकता, तमालपत्राची पावडर आहे ती मिक्स करू शकता. आयुर्वेदामध्ये चातुर्य सांगितलंय बघा, ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? एक तर दालचिनी येते, तमालपत्र येतं, नागकेशर येतं, वेलची येते आणि त्रिकटू म्हणून एक सांगितलेलं आहे, म्हणजे 3 तिखट चवींचे पदार्थ. त्याच्यामध्ये सुंठ आहे, मिरी आहे आणि पिंपळी आहे. या तिन्ही गोष्टीचं चूर्ण आयुर्वेदाच्या दुकानात मिळतं, ते तुम्ही आमरसामध्ये घालू शकता. म्हणजे किती गोष्टी तुम्ही आमरसामध्ये घालू शकता बघा. आणि ह्याच्यामुळे अजिबात तुमच्या आमरसाची चव बिघडणार नाही. याचं कारण असं की ते आपल्याला प्रमाणात टाकायचं आहे. म्हणजे ते जर प्रमाणात टाकलं नाही, जास्त टाकलं तर नक्कीच आमरस तिखट होणार आहे. मग अशा वेळेस अगदी कमी प्रमाणात, म्हणजे साधारण 1 लिटरला एखादा चमचा या औषधांचं चूर्ण, म्हणजे त्रिकटूचे चूर्ण किंवा पिंपळीचे चूर्ण किंवा दालचिनीचे चूर्ण किंवा वेलचीचं चूर्ण किंवा मिऱ्याचं चूर्ण हे जर घातलं तर त्या आंब्याच्या रसामध्ये तुमच्या शरीरामध्ये जाऊन शरीराची पचवण्याची ताकद वाढते. म्हणजे ह्या गोष्टी शरीराला मदत करतात की आंब्याचा रस पचव बाबा, आणि आमरस व्यवस्थित पचतो. आणि आमरस हा काय सांगितलं माहिती आहे का आयुर्वेदामध्ये? फार छान आहे बघा. आमरस हा असं फळ आहे
की तो तुमच्या शरीराचं सादृश्य सांगतो. म्हणजे आंब्यावरची त्वचा ही तुमची त्वचा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारा मांसल भाग म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो पल्प, तो तुमच्या मांसासारखा आणि मेदासारखा आहे. त्याच्यामधली म्हणजे तुमच्या शरीरामधली हाडं ही कशाशी रिसेंबल करतात, तर आंब्याच्या कोळीच्या वरच्या बाठ्याशी. आणि आंब्याच्या कोळीमध्ये असलेली एक छोटी अशी कोय असते बघा, ती अगदी थोडी सॉफ्ट असते, ती म्हणजे तुमच्या हाडामधली मज्जा. म्हणजे हा जो आंबा आहे तुमच्या शरीराशी साधर्म्य दाखवतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा आंबा खाता तेव्हा तुमच्या सप्तधातूंची वृद्धी होऊ शकते. तुमचे सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्य आणि मज्जा हे धातू पुष्ट होऊ शकतात. यासाठी हा आमरस आपण खाल्ला पाहिजे, आंबे खाल्ले पाहिजेत. जर तुम्ही आंब्याच्या रसामध्ये जास्त दूध घातलं आणि आंबा थोडा आंबट असेल तर ते दूध फाटणार आहे, ते दूध नासणार आहे. आणि जर असा आंब्याचा रस तुम्ही जर नियमित खाण्यात ठेवला तर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो, हे विसरू नका. यासाठी काय करायचं, तर शक्यतो आमरस हा प्युअर फॉर्ममध्ये असणं कधीही चांगलं. म्हणजे आंब्याचा रस काढायचा, त्याच्यामध्ये वाटल्यासच मी काय जी औषधं सांगितली ती मिक्स करू शकता. त्याच्यामध्ये शक्यतो साखर कमीत कमी घाला, शक्यतो गुळच घाला. ऑर्गॅनिक गुळ मिळतो बाजारामध्ये, तोही अगदी कमी प्रमाणात घाला, जेणेकरून थोडा गोडवा त्या आमरसाला येईल. असं हे आमरसाचं महात्म्य आहे, जे आपल्या महाराष्ट्रीयन माणसासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या जेवणामधला एक अविभाज्य भाग असा हा आमरस आहे. कुठलंही फळ आपण जेवणामध्ये जामशिवाय वापरत नसतो किंवा त्याचा रस काढून असा वापरत नसतो, परंतु आमरस हा आपण आवर्जून आपल्या जेवणात ठेवतो. आमरसाच्या थाळ्या आता किती प्रसिद्ध आहेत, सगळीकडे आपल्याला जाहिराती दिसतात की आमरसाची थाळी, आमरसाची थाळी. म्हणूनच मी म्हणतो की आमरसाचं महत्त्व आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आहे. आणि या आमरसाचं महत्त्व आहे म्हणूनच मी आज आमरसावर हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे, आंब्यावर हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ह्या सीझनमध्ये आंबा खा, पण व्यवस्थित जपून खा. काय काय मिक्स करून खायचं ते सांगितलेलंच आहे. छोट्या बालगोपालांनी भरपूर आंबे खा, त्याच्यामुळे तुमची तब्येतही चांगली राहील. आणि उन्हाळ्यामध्ये होणारा आपल्या शरीरामधल्या रसाचा क्षय, मांसाचा क्षय हा आंब्यामधूनच भरून येतो. शेवटी निसर्गाने ज्या सीझनमध्ये जे हवं आहे ते निर्माण केलं आहे बघा, ज्या जमिनीमध्ये जे हवं आहे ते निर्माण केलं आहे. ही सगळी सोय मानवाच्या सर्व्हायवलसाठी त्या निसर्गाने करून दिली आहे. आपण फक्त ती ओळखायला हवी आणि ती ओळखली की सगळ्या गोष्टी सोप्या होतात. कुठल्याही वेगळ्या सीझनचं फळ आपल्या सीझनमध्ये आणायचं ते खायचं, त्याला काहीच अर्थ नाही आहे. त्या सीझनमध्ये, त्या जमिनीमध्ये, त्या वेळेला येणारं फळ जर आपण चाखलं, खाल्लं, त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपलं शरीर तंदुरुस्त राहतं. आता इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन.